आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. का नाही लक्ष ठेवलंस तू? कुठं आहे सुंदर? सांग की, सांग मला कुठं आहे सुंदर? तुला सांगितलं होतं ना त्याच्यावर लक्ष ठेव म्हणून. कुठे आहे तो? मी लक्ष ठेवत होतो, पण त्यानं मला खोलीतनं बाहेर हाकललं. त्याची वाट बघता बघता मला झोप लागली आणि तो बाहेर कधी निघून गेला मला कळलंच नाही. अशी कशी झोप लागली तुला? कशी झोप लागली बारक्या? आता कुठे शोधू मी सुंदरला? सांग ना, सांग सांग आता कुठे शोधू? वहिनी अगं थांब की. अगं का मारतेस? आपला सुंदर घर सोडून निघून गेला कुठेतरी. मी याला सांगितलं होतं लक्ष ठेव म्हणून. ताई, अगं काय झालं ताई? काय झालं वहिनी? अनाशा रडताय का? सुंदर घर सोडून? तक्रार करते सुंदर. गेलंय अक्षर. घर सोडून चाललोय मी. कुठे जाईन, काय करीन, काय मी माहित नाही. तू फक्त आईची काळजी घे. वहिनी, तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो सुंदर असेल इथेच कुठेतरी. कुठं जाणार आहे तो? तुम्ही जरा आराम करा. अहो नका टेन्शन करू उगाच. वहिनी अगं तू काही बी काळजी करू नकस. अगं डोसक्यात राग घालून गेला असेल कुठंतरी. येईल थोड्या वेळात. तसं नाही. त्याचा मोबाईल दागिनं तो इथंच ठेवून गेलाय म्हणून काळजी वाटते. हे बारक्या, अरे रागात असेल म्हणून काढून गेला असेल ना. आणि आपण कशाला शोधून आणू त्याला? ताई तू जरा शांत बस बघू. हा बारक्या, तू जरा गेस्ट हाऊस मध्ये जाऊन बघ बरं. फुकनीच त्याला घेऊन गेली असेल. तशी बी फुसच लावणारी हाय ती. नारनट रंगी आणि मटणात घालती वांगी. मुकट्यानं तोंड बंद ठेवायचं. आत्या मम्माला का उगाच? गबस. तू मध्ये नाक खुपसू नको, नाही तर तुला पण एक ठेवून देईन. लई झालं आता तुमचं. या महिने डोसका फिरला का तुझं? मोठ्यांच्या मध्ये कशाला बोलतेस का? बडबड ठेव. ताई तू नको लक्ष देऊ तिच्याकडे. शब्द आहे माझा. सुंदरला शोधून आत्ताच्या आत्ता तुझ्या समोर उभं करतो का नाही बघ. वहिनी, सारा जग पालतू घालू पर सुंदरला घेऊनच येऊ. इथे असं उभं राहून बाता मारण्याचा काय उपयोग आहे? एक लक्षात ठेवा, जर माझ्या सुंदरचा पत्त्या लागला नाही ना तर मी तुम्हाला बी इथं राहू देणार नाही. रस्त्यावर आणि एकेकाला. वहिनी तुम्ही जरा शांत राहा. वहिनी आम्ही आता सुंदरला शोधून आणतो परत. नका काळजी करू. वहिनी तू शांत हो ग.
तू बस इथं आधी, बस बरं. आई साहेब, मी बी त्याला शोधून येतो. ठीक आहे. नाव काय म्हणालास तुझं बालका? गुरुजी, मी सुंदर. एक गोष्ट बोलायची होती. अवश्य बोल. पण आता तू त्या तलावात आपलं आयुष्य संपवायला निघाला होतास. अरे, आयुष्य जगताना असे अनेक चढ उतार हे येतच असतात. म्हणून का कोणी आपला जीव देऊन आपलं आयुष्य संपवायचं असतं का? पुन्हा असा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करू नकोस. बोल, तुला काय बोलायचं होतं? गुरुजी, बाकी काय बी नाही. मला फक्त संन्यास घ्यायचा आहे आणि तुमच्या संग इथेच राहायचं आहे. भल्या घरचा दिसतोस. तू बोलतोस ते सारं ठीक आहे, पण हे असं संन्यास घेणं सोपं नाही. तू आतापर्यंत सुखासीन आयुष्य जगलास. क्षणाच्या त्रासाला कंटाळून त्यागाकडे वळणं म्हणजे संन्यास नाही. खूप कठीण व्रत असतं ते. आपलं मन खूप खंबीर बनवावं लागतं. माझी तयारी आहे. मला या समध्यापासून ना लांब जायचं आहे. बघा, माझ्या आजूबाजूला कोण बी माणसं नको आहेत. मला या जगात लय कंटाळा आलाय. बघा गुरुजी, मला तुमच्या पायाजवळ थारा द्या. अरे बघ, भगवी कपडा घालून आहे त्यो आपल्याकडे फोटो आहे तसंच दिसतोय का? नाही तर कुठल्या तरी बाबाला तुडवशील. नाही नाही, होय तोच आहे. एकदम बरोबर आहे. फोटो बघ, टीप एकदम बरोबर मिळाले आपल्याला. कापड बदलून सोंग करतो काय? नाही रे, त्याला देवानी बोलवलं आणि आपण त्याची इच्छा पूर्ण कर. चला, गेम वाजवूया. ताई, कुठे गेला असेल सुंदर? असं कधीच घर सोडून गेला नाही तो. ताई, यशवंताला फोन लावून तरी बघा ना, काय कळलंय का बघा. वहिनी, तू का काळजी करू नकस. अगं, अक्षरा बी गेलीये तिकडं आणि आपली सगळी माणसं उडकतायत त्याला. येईल ग तो, नको रडूस. मम्मा, ती अक्षरा आता पुन्हा क्रेडिट घेणार. डॅडू आणि प्रताप काका गेलेत, पण त्याच्या आधी जर अक्षराने सुंदरला शोधून काढलं तर या जन्मात शक्य नाही ते. इतका कॉन्फिडन्स कसं काय? अगं, तिच्या पुढे एक पाऊल आहे मी. म्हणजे नक्की केलंच तरी काय? लांडग चटवलं मरणाला आणि शेकोटी म्हणते सरणाला. अगं, मी माझा डाव खेळून आधीच मोकळी झाली. मी माझ्या माणसास निथाडले. त्यांनी आता सुंदरला शोधून मारून बी टाकला असेल. त्याचा खेळ खाल्लाच केला असेल. मम्मा, तू बस, आपल्याला हेच साधायचंय. आतापर्यंत माझ्या माणसांनी सुंदरला मारून कुठल्या तलावात फेकून बी दिला असेल.
यो पुजारी बी मध्ये आलाय. आता काय केलं तू गोंधळ व्हायचा. ते बी हायच. जरा वाट बघूया. याला आत्ताच टपवायला पाहिजे. एकदा टपकवला ना आपलं काम पते. हे काम कर तू हो पण. शरू ते बघ, ते बहुतेक छोट्या मालकांच्या मागावर आहेत. काहीच अंदाज येत नाहीये ग, पण छोट्या मालकांच्या जीवाला धोका आहे असं दिसतंय. आपण त्यांना शोधून त्यांना सावध करायला हवं. गुरुजी, म्या खरंच सांगतो आहे, मला आता कशात बी रस राहिला नाही. म्या समद गमावला आहे. मला आता कसलीच अपेक्षा नाही बघा. सगळं मान्य आहे मला बाळ, पण तू आज दुःखात आहेस म्हणून तुला कशाचीही अपेक्षा नाही, पण म्हणून तू संन्यास घ्यावा असं तर होत नाही ना. पण पुढे तुला पश्चाताप देखील होऊ शकतो. सामान्य माणसाला संन्यासाचं आयुष्य झेपत नाही, कारण त्याचं एक आपलं जग तयार झालेलं असतं. आता तू भावनेच्या भरात निर्णय घेशीलही, पण तो तुला आज बरोबर आणि उद्या चुकीचा वाटेल. त्यामुळे तुझा राग शांत होईपर्यंत तू इथेच राहा. नंतर पुढचं काय ते बघू. गुरुजी, असं काय बी नाही आहे. म्या भावनिक होऊन कसला बी निर्णय घेतला नाही बघा. म्या लय विचार केला आहे. अहो, म्या इथं जीव द्यायला आलो होतो, म्हणजे विचार करा माझ्यावर काय येळ आली असेल. खर तर म्या तलावात उडी मारून जीव देणार होतो, पण तुम्ही मला वाचवलं. आता माझ्या आयुष्याला वळण द्यायची जबाबदारी तुमची आहे बघा. मला एक तर तुमच्या संग घेऊन चला, नाहीतर मला मरू द्या. बाळा, तू इथे जीव द्यायला यावं आणि मी तुला वाचवावं, यात नियतीचा संकेत आहे. हे जीवनदान तुला परमेश्वरानं दिलं, याचा तू स्वीकार कर. काय करू मी आहे दान घेऊन? माझ्या आजूबाजूलाची माणसं आहेत, ती मला सुखानं जगू देत नाही आहेत. मग मी काय करू सांगा? वेडा आहेस. जे प्रश्न तुला आतून सतावत आहेत त्यांची उत्तरं शोधायला तू बाहेर आलायस. तुझ्या अंतर्मनाला ते प्रश्न विचार आणि तू स्वतः त्या प्रश्नांची उत्तरं शोध. गुरुजी, अंधारच आहे समजा. अहो, जिच्यामुळे उजेड दिसायला पाहिजे तीच साध्य देणं झाले बघ. अहो, अक्षरा, तुझी सगळी व्यथा कळली मला, पण तुलाच हे अजून जग कळलेलं नाही. इथे प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. जरी तो आपल्याशी नात्याने बांधलेला असला तरी तू त्याला कसा बांधणार? कुणावरही तू अशी जबरदस्ती नाही करू शकत. आणि स्वतःचं आयुष्य आनंदी बनवण्याचा प्रयत्न कर. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेऊ नकोस. त्याला असंच टपवायला पाहिजे. आईला कुठं गेली, कुठं गुरफटली सगळी. जाऊ दे, याला आपण एकटाच सांग. गुरुजी, माझा निर्णय नाही बदलणार. मला तुमच्या संग घेऊन चला. ते हिमालय काय ते म्हणतात ना, तिथं जाऊन राहायची बी तयारी आहे माझी. ठीक आहे,
ज्ञानाच्या शोधात येणार असशील तर चल माझ्यासोबत, पण कोणाचं मन दुखवणार असशील तर नको येऊ. छोटे मालक, त्यांनी असे का कपडे घातलेत? गुरुजी, माझं पक्क ठरलं आहे. मी तुमच्या संग येणार म्हणजे येणारच. शरू, ही पर्स पकड आणि तिकडे जाऊन लप. मी आलेच. कोण आहेत ती माणसं? मला बी काय कळ ना. यो इकडं काय यायला लागलाय? काहीतरी गडबड आहे. इथनं पायाला पाहिजे. थांब ए थांब, पळतो कुठे? तुम्ही का माझ्या मागे लागलाय? हा, सोडा की मला. हे बघा, मी समजा सोडून आलोय. सोडा की. गपचूप सांगा, कोणाच्या सांगण्यावर इथे आलायस? सांग पटकन. नाही नाही, आम्ही हे असंच. काय असंच केलंस? तुझं आता सांग पटकन, नाही आता जीव घे ना तुझा. सांगतो मॅडम, सांगतो. शिल्पा मॅडम आणि दर्शननी यांची सुपारी दिली होती मला. शिल्पा? खरंच असं होतं की त्यांनी चकवलं आपल्याला? शिल्पा का करेल असं आता? अक्षरा, छोटे मालक, तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला लागलं नाही ना कुठे? वय पर तू आता कशाला काळजी करायला लागली आहेस?
वेळेवर आलात तुम्ही, अगदी देवासारख्या. बघ बा, तुझ्या आयुष्याची दोर किती बळकट आहे. तसंही याला मरायचं होतं. त्या तलावात उडी मारली होती ना, तिथं मी वाचवलं आणि इथं तुम्ही. सगळं सोडून संन्यास घ्यायला निघाला होता तोवर हे गुंड आले. तुम्ही लढलात पोरांनो. मग जिथे लढण्याची उमेद आहे तिथे संन्यास कशाला हवा? छोटे मालक, कशाला इतका जगा वेगळा विचार करताय? चला घरी. मी नाही येणार त्या घरी. तिकडे मॅडमची काय अवस्था झाली माहितीये का तुम्हाला? तिकडे रडतायत त्या सतत. त्यांचा तरी विचार करा. ते माझं म्या बघेन. आणि हे समजा विचारायला तू काय माझी बायको आहेस होय? गुरुजी, मला ह्यांच्या संग नाही जायचं आहे. वाचवा मला. शरू, तू रिक्षा घेऊन ये जा. अहो गुरुजी सांगा की